पुणे ड्रग्स प्रकरणाचं संगमनेर कनेक्शन समोर आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, केमिकल ताडीसाठीच्या केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। संगमनेर मधल्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय। कारखान्यातून जवळपास 2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये ही मोठी कारवाई केली आहे। सोमवारी सांगलीत जर आपण पाहिलं तर 122 किलो ड्रग्स हे जप्त करण्यात आलेलं होतं। आज संगमनेरमध्ये जवळपास 2300 किलो केमिकल पावडर जप्त करण्यात येते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता शुभम थेट जाऊया। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संगमनेरहून आदेश आणि अर्थात पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। सुरुवातीला पुण्याला जाते चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण काल सुद्धा पाहिलं तर काल देखील मोठ्या प्रमाणावर साठा हा जप्त करण्यात आलेला होता। त्यानंतर आता पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। संगमनेर कनेक्शन यातून समोर येताना दिसतंय। महाराष्ट्रात नेमका काय चाललंय हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे। काल दिवसभरापासून संगमनेर परिसरामध्ये हा सगळा छापेमारी सुरू आहे। शहरामध्ये त्या वेगवेगळ्या भागामध्ये ताडी विक्री केली जाते। त्या ताडीसाठी लागणारे जे रसायन आहे ते संगमनेरमध्ये तयार केलं जात होतं आणि अत्यंत घातक पद्धतीचं हे जे रसायन आहे त्या ठिकाणी तयार करून पुण्यामध्ये वितरित केलं जात होतं। 1 किलो मागं खरं तर 100 लिटर ताडी जी आहे ती तयार केली जाते। अत्यंत जीवाला हानिकारक असलेलं हे सगळं रसायन जे आहे ते पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये वितरित केलं जात होतं। आपण पाहिलं की संगमनेरमध्ये एक 7वी पास जो व्यक्ती आहे ते सगळं रसायन तयार करत होता आणि या रसायनच्या माध्यमातून शहरामध्ये सह जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ही सगळी ताडी जी आहे ती वितरित केली जात होती। खरं तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही सगळी कामगिरी केलेली आहे। गुन्हे शाखेचे 3 पथकं जे आहेत ते संगमनेरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये छापेमारी केले आणि त्याच छाप्यामध्ये तब्बल हजारो किलो जे रसायन आहे ताडीचं ते जप्त केलेलं आहे। मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांनी लागवी या ठिकाणी केलेली आहे। काही आरोपीला पोलिसांनी ताब्यात केलेला आहे। लाखो रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। सध्या अद्यापर्यंत पोलिसांची सगळी कारवाई सुरू आहे। लागवी निश्चित चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय, असेच तुम्ही आमच्या सोबत जोडले राहा। शुभम, आपले प्रतिनिधी संगमनेरवरून सुद्धा जोडले गेले देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत। पुणे ड्रग्स प्रकरणाचं संगमनेर कनेक्शन आता समोर आले, त्या संदर्भातले अपडेट आपण त्यांच्याकडनं घेऊयात। आदेश, पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली। गुन्हे शाखेच्या वतीनं संगमनेरमधील एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला आणि काही केमिकल पावडर देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई मानली जाते। या कारवाईच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट आपल्याला काय मिळत आहेत? नक्की शुभम, आपण जर पाहिलं तर संगमनेरच्या भिल्हाळे गावामध्ये हा सर्व प्रकार सुरू होता व त्या ठिकाणी ते केमिकल जे ताडीसाठी लागणारे होते ते तयार करण्यात येत होते व हे केमिकल पुणे असेल किंवा नाशिक असेल या मोठ्या शहरांना जे आहे ते पुरवण्यात येत होते। याचबरोबर स्थानिक ठिकाणी देखील त्याचा जे आहे ते त्याची विक्री ही चोरून लपून त्या ठिकाणी करण्यात येत होती। आणि एक विशेष बाब आपण शुभम जर पाहिलं तर जे स्थानिक पोलीस आहे किंवा उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहे यांच्या डोळ्या आडून हे सगळं सुरू होतं। त्यामुळे पुणे पोलिसांनी स्थानिक पोलीस जे आहेत त्यांना बरोबर घेत ही मोठी कारवाई केली आहे व एकूणच आपण जर पाहिलं तर यातील 3 आरोपी जे आहेत ते संगमनेरमधून यांना अटक करण्यात आलेली आहे व अजून काही त्या ठिकाणी हे ताडीसारखे प्रकार जे आहेत ते होत आहेत का किंवा बनावट दारू सारखे काही प्रकार होत आहेत का याचा आता स्थानिक पोलीस, संगमनेर पोलीस हे लक्ष देत आहेत। मात्र निवडणुकीच्या पूर्व ही झालेली संगमनेर मधील सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल। शुभम, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।